नमस्कार, वंचित न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर शहर इथून कोर्टी या गावामध्ये आहोत. पालवी ही एक ऑर्गनायझेशन आहे जे विशेष मुलं त्याचबरोबर अनाथ मुलं यांचं संगोपन इथं केलं जातं आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त नांदुरे गावातील भीमसेवक तरुण मंडळ या भीमनगर नांदुरे या गावातील जे काही मंडळ आहेत त्या मंडळाचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर पालवी संस्थेचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मॅडम आपल्यासोबत आहेत. तर हा जो उपक्रम आहे हा उपक्रम राबवण्या पाठीमागचा काय हेतू आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया मंडळाच्या अध्यक्षाकडून. जय भीम, जय शिवराय. मी समाधान उद्धव बंधारे, संपोस्ट नांदुरे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मी भीमसेवक तरुण भीमनगर नांदुरेचा अध्यक्ष आहे. आज आम्ही पालवी प्रतिष्ठान येथे विशेष बालकांच्या संगोपन प्रकल्पामध्ये अन्नदान करण्यासाठी आलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आम्ही अनोख्या पद्धतीने जयंती साजरी करायला ठरवले आमच्या मंडळानं. त्याबरोबर आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक, प्रगतशील बागायतदार, आमचे सहकारी मित्र, आमच्या मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. गावातील लोकांनी आम्हाला लोकवर्गणीतून मदत केली आणि त्या माध्यमातून आम्ही पालवी प्रतिष्ठान येथे अन्नदान करण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत. आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला मदत केली त्या लोकांचे आम्ही आभार मानतो आमच्या मंडळाच्या आणि मॅडमांना बोलण्याचं आम्ही बोलायचं. गेली 25 वर्षांच्यापासून आपण हे काम करत आहोत. आपलं काम विशेषतः एचआयव्ही मुलांच्यासाठी, महिलांच्यासाठी आणि रस्त्यावरती राहणाऱ्या मनोरुग्ण महिलांच्यासाठी काम चालतं. खूप आनंद वाटतो आहे की आपल्यासाठी तरुण पिढी इथपर्यंत पोहोचली आहे आणि वंचितांच्यासाठी मदत करते आहे. जे की तुमच्या चॅनलचं स्वनाव वंचित विकास आहे आणि आम्ही काम करतो हे सगळं वंचितांच्यासाठी काम करतो आहे. जे बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष तर आमचा चालू आहे, ते शिकलो आहोत, संघर्ष चालू आहे. पण तुमच्यासाठी जोपर्यंत सगळे बंधू पाठीशी उभारणार नाही तोपर्यंत आम्ही काम करू शकणार नाही. आणि कोणत्याही अनुदानाच्या शिवाय हे जवळपास 250 लोकांचं कुटुंब चालवणं आपल्यासाठी अवघड परिस्थिती आहे. छोटं बाळ आज आमचं 1 महिन्याचं होईल, मोठ्या आजी आमच्या 85-87 वर्षाच्या असेल, असं 250 जणांचं आमचं कुटुंब आहे. तुम्ही सगळ्यांनी खूप धान्य या सगळ्या रूपाने आम्हाला मदत तर केली आहे. आणि सगळ्यात विशेष तुमची बाबा मला ही वाटली की फक्त स्वतःची मौज मजा न करता, डॉल्बी सिस्टीम वगैरे न वापरता आपण हे एखाद्याच्या लेकराच्या पोटात घास पडावा याच्यासाठी हे सगळं जमवलेलं आहे. त्याच्यासाठी आपले खूप खूप आभारी आहोत. पालवी प्रकल्पातर्फे आपले आभार मानतो. आणि मगाशी दादांनी जे विचारलं की अशोक सराफांच्या कार्यक्रमाच्या वेळेला कोण होणार करोडपती वेळेला आपल्याला बोलवलं गेलं होतं. तर झालं असं होतं की अशोक दादांना 75 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे जवळपास 3 पिढ्या त्यांनी काम केलं आणि पालवीच्या 3 पिढ्या इथे काम करतायत म्हणून आपल्याला तिथे बोलवलेलं होतं. म्हणजे आदरणीय मंगलताई आमची पिढी आणि आता आमच्या पुढची पिढी पण याच्यामध्ये काम करते आहे. पालवीची मोठी झालेली आहे याच्यामध्ये काम करत आहे. आमचं सगळं कुटुंब याच्यामध्ये काम करते, त्याच्यामध्ये काम करू शकतोय आणि असेच आमच्या पाठीशी राहावा ही विनंती करते. जय शिवराय. धन्यवाद ताई. अगदी बरोबर. जसं की ताईंनी सांगितलं की हे जे विद्यार्थी आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांचं संगोपन हे खूप चांगल्या पद्धतीने करावं लागतं. तर काही तर आपली शाळा पण उपलब्ध आहे विद्यार्थ्यांसाठी. आपली स्वतःची शाळा आहे जी काही त्याचे पॉझिटिव्ह मुलांच्यासाठी नाही, आपली नॉर्मल शाळा आहे. आणि आपल्या शाळेमध्ये बाहेरून येणाऱ्या मुलांची संख्या वाढती आहे कारण आपली गुणवत्ता चांगली आहे. आपले निवासी प्रकल्प आहेत. या माध्यमातून जे उद्यापर्यंत आम्हाला तुम्ही पोहोचवलेलं असेल, जिथे कुठे शिक्षण घेण्याची विद्यार्थी आहे, गरज आहे, आवड आहे, परंतु पैसा नाही आहे, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी मोफत शिक्षण देतो. निवासी मोफत शिक्षण आहे. एक वेळ आणि दिवसाचं जर त्याचं शिक्षण जर त्यांना घ्यायचं असेल तेही आमच्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे मुलाला फी मिळायचं नाही आहे. वह्या पुस्तकं सगळे आमच्याकडून पुरवलं जाणार आहे आणि एक वेळचं दुपारचं जेवण आमच्याकडे दिलं जातं. धन्यवाद. तर हे जे काही सामाजिक उपक्रम असेल म्हणजे महापुरुषांच्या जयंती असतील किंवा वाढदिवस असतील, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सर्वात मोठं अभिवादन. कारण की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला जास्त महत्त्व दिलं आणि जे काही मागासलेले किंवा ज्यांना बेसिक रिसोर्सेस अवेलेबल नाही आहेत ते अवेलेबल करून देण्याचं काम त्यांनी आपल्या विचारातून सांगितलं. तोच वारसा घेऊन आज इथे तरुण जे आहेत ते येत आहेत. हेच खरं त्यांना मानवंदना आहे. वंचित न्यूजसाठी मी सचिन बाबू.